थोडंसं. चला विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण गणितीय पदावलींचे सरलीकरण पाहणार आहोत. त्यालाच आपण म्हणतो कंचे भागुबेव. ठीक कंचे भागुबेव आपण म्हणतो. तर त्याच्यातला पहिला प्रश्न आपण डायरेक्टच पाहू. पहिला प्रश्न काय सांगा विद्यार्थी मित्रांनो, सांगा लवकर, सांगा की. 650 120 भागिले 4 या पदावलीचे किंमत किती? बरोबर किती समजा याचं उत्तर काढायचं आपल्याला आणि पर्याय मध्ये दिले त्यांनी. पर्याय क्रमांक 1 चला पर्याय क्रमांक 1 सांगा. 668. पर्याय क्रमांक बी 460. पर्याय क्रमांक बी 560. 688 पहिला. आता आपल्याला या पदावलीचं उत्तर काढायचं आणि सांगायचं. आता हे करताना आपल्याला एवढं हे पदावलीचा क्रमांक लक्षात ठेवायचा. कण म्हणजे कंस, चे म्हणजे छेद, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. या पदावलीनुसारच आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. तर जर आपण इथं पहिलं पाहिलं तर पहिले आपल्याला एवढा भागाकार एवढाच भाग करून घ्यायचा आहे. आपल्याला कंस आहे का नाही, कंसाच्या नंतर भागाकार आपला पहिला भाग आहे. म्हणजे 650 या दोघांचा भागाकार केला तर उत्तर येते आपल्याला 30. भागाकार केला तर वजाबाकी 15 गुणिले 8. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, भागाकारानंतर गुणाकार. गुणाकार एवढाच भाग करायचा, बाकीचं काही नाही करायचं. म्हणजे 650 अधिक 30 वजा 100 या दोघांचा गुणाकार 120 येतो. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, बेरीज करायची. या दोघांचीच बेरीज करायची आपल्याला. 680 बेरीज येईल आपल्याला. त्याच्यानंतर वजा 120 करायचं आणि या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर येते 560. 560 हे आपल्याला पर्याय क्रमांक डी चे उत्तर आहे. लिहून घ्यायचं आहे आणि पुढचा प्रश्न लिहून घ्यायचं सगळं. पुढचा प्रश्न पाहूत आपण. पुढचा प्रश्न सांगायचा आहे मला लवकर लवकर. एक एक प्रश्न संपून टाकायचा आहे आपल्याला लवकर लवकर. चला 2 5 5 10 10. हा असा आहे का प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 2 5 7 2 5 च्या नंतर 10 आहे. 10 17. या क्रमिकेतील पुढील पद. तर पुढील पद काढायचं आपल्याला. पुढील पद आपल्याला काढायचं आहे. कोणतं आहे ठीक आहे. तर त्याचे पर्याय सांगा मला. 26 25 25 24 27 एक एक व्यवस्थित सांगा. चला ठीक आहे. आता आपण याचं उत्तर काढू.
आता जर इथं पाहिलं, ठीक आहे, या दोघांचा फरक किती आहे? म्हणजे या 2 मध्ये जर मी 3 मिळवले तर मला उत्तर 5 येते. हे 5 जे आहे हे इथं मिळवले, ठीक आहे, 5 मिळवले, त्या 5 मध्ये तर 10 येईल. 10 मध्ये किती मिळवले मी? 7 मिळवले. बघा 5 3 5 7. त्याच्यानंतरची संख्या कोणती आहे? त्याच्यानंतरची संख्या किती मिळवावं लागतील मला इथं? तिथं 3 मिळवले, 5 मिळवले, इथं 7 मिळवले, नंतर किती मिळवावं लागतील? 9. आहे की नाही? 2-2च्या फरकाने आपण मिळवत चाललो. त्याच्यात 9 मिळवलं तर उत्तर किती येते? 26. किंवा दुसऱ्या पद्धतीनं पाहू शकतो आपण, 1च्या वर्गामध्ये 1 मिळवला तर उत्तर येते 2. 2च्या वर्गामध्ये 1 मिळवला, 2चा वर्ग 4 अधिक 1, 1चा वर्ग 1 अधिक 1, 2 उत्तर आलं. 2चा वर्ग 2 अधिक 1 5 आलं. 3चा वर्ग किती येते? 9 अधिक 1 काय येते? 10 येते. 4चा वर्ग किती येते? अधिक 1 करा, 16 अधिक 1 किती येते? 17. मग 5चा वर्ग किती येणार? 25 अधिक 1, 25 अधिक 1 किती येणार? 26. म्हणजे पुढचा क्रमांक तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. पुढचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26. ठीक आहे, कळालं का सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न लगेच लिहून घ्या. हे फळ्यावरच दिलेला पण लिहून घ्या. तुम क्या हा चला पुढचा लिहिणं झालं का तुमचं? तिसरा प्रश्न पहा. सांगा तिसरा प्रश्न सांगा. 3 कंसात 13 प्लस 6 गुणिले 7 कंस बंद भागिले 11 कंसामध्ये 11 गुणिले 3 कंस बंद मायनस 12 वजा 4 गुणिले 2 कंस बंद. याचं उत्तर काढायचं आहे. याचे पर्याय सांगायचे मला. 0 1 2 9. चला तर आता आपल्याला काय इथं जर पाहिलं तुम्ही, तिथे 3 ब्रॅकेट दिलेले आहेत आपल्याला, है की नाही? 3 ब्रॅकेट दिलेले आहेत. ते कंस तिन्ही सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आता कंसामध्ये करताना गुणाकार भागाकार आहे का ते सॉल्व्ह करायचा. इथं गुणाकार आहे, इथं पण गुणाकार आहे, इथे पण गुणाकार आहे. तिन्ही कंसातला गुणाकार करू. 13 अधिक हे झाले 42, हे झाले 33, वजा बाकीचं आहे का? हे झाले 8, 12 मायनस 8. आता पहिले कंस सोडून घेऊ. 3 गुणिले इथे काय नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह राहते. या दोघांची बेरीज किती येईल आपल्याला? 55 भागिले 33 वजा
12 वजा 4 8, उत्तर येते 4. आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला या 55 ला 33 ला भागाकार करायचा 3. आता भागिले आपण असं पण लिहू शकतो 55 भागिले 33 गुणिले वजा 4. आता आपण याला सॉल्व करायचं, याला पद्धतशीर एवढाच भाग जर सॉल्व केला, याला 11 न भाग जाते, 11 5 55, 11 3 33, आणि हे 3 कटून गेलं, उरले किती 5 वजा बाकी 4, उत्तर किती आलं 1. अशा पद्धतीने उत्तर आलं. चला लिहून घ्या, फटाफट उत्तर लिहायचं आहे. नाही कळालं का सगळ्या, कुणाला असं आहे का कुणाला नाही कळालं असं? ऑनलाईन विद्यार्थी व्हिडिओला लाईक करू शकता. प्रश्न क्रमांक 4. एकशे 13 कंसामध्ये आहे 7 अधिक 2 7 अधिक 2 गुणिले 5 गुणिले 11 गुणिले 11 प्लस 2 गुणिले 13. याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 1 13 9 11 12 करायचं आहे. तुम्ही करा, मी अर्ध्या मिनिटाचा 1 मिनिटाचा टाइम देतो. पाऊस कोणाला येते का, नसलं तर मग मी सांगणारच आहे तुम्हाला.
चला हा प्रश्नाचं उत्तर करू आपण. पहिले आपल्याला हा पूर्ण कंस सोडून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण काय करू तर ह्या कंसामध्ये जे गुणाकार ते पहिले कंप्लीट करू. आता या तिघांचा गुणाकार इथे करावा लागेल आणि या दोघांचा इकडे सेपरेट करावा लागेल. बेरीज जशाला तशी लिहायची. हे झाले 10, 10 गुणिले 11 110 झाले. या तिघांचा गुणाकार किती आला आपला प्लस या दोघांचा गुणाकार केला 26 आले. आता हे सगळ्यांचा गुणाकार करायचा 1/13 सॉरी या सगळ्यांची बेरीज करायची. 110 मध्ये 7 आणि 26 मिळवायचे. किती आलं 143. कंसामध्ये किती आले 143. आता इथे काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे 1/13 गुणिले 143. 143 गुणिले 1 किती येणार तुम्हाला 143. या दोघांचा गुणाकार केला भागिले 13 केले. आता 143 ला 13 न बघा यायचं 143 भागिले 13 1 13 1 उत्तर आलं 11. 11 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. लिहून घ्या. लिहून घ्या लवकर. शेवटचं म्हणू का चला काय होत नाही. चला उत्तर करा नंतर तुम्ही लवकर लवकर करायचे. ऑनलाईन बरेचसे आहेत विद्यार्थी. 5व्या नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. 20 भागिले 5 भागिले 2 अधिक 16 भागिले 8 गुणिले 2 अधिक 10 भागिले 5 3 अधिक 2 3 अधिक 2 याचा आपल्या उत्तर काढायचं. पर्याय क्रमांक 1 सांगा. 12 15 16 18. चला याचं उत्तर जर पाहिलं तुम्ही हे पहिले कंस सॉल्व करून घेऊ. याचा भागाकार किती यायला 4 भागिले 2 जसा तसं ठेवू. अधिक याचा भागाकार गुणाकाराला 2 याचा भागाकार 5 कंस सोडून घेतले आपण. आता काय करायचं भागाकार करायचा. बाकीचं त्याच्याला त्याच्यानंतर इथलचा गुणाकार आणि इथलचा गुणाकार करायचा. वजा बाकी होती का पुढे 2 अधिक 4 अधिक सगळ्यांची बेरीज करा. उत्तर किती येणार 16 हे पर्याय क्रमांक सी चं उत्तर आहे.
ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तिला रिमोट सोडतो मी, हा जास्त करू नका. पायी पायी रिमोट सोडायचं, वेळ लागेल थोडासा. आणि जायचं नाही काका, किती पूर्ण कंप्लीट झाल्याशिवाय सोडणार नाही. 11 वाजू दे, किती वाजू दे. फक्त इंग्लिश मध्ये लिही वाटल्या, फटाफट लिही इंग्लिश मध्ये, मराठी मध्ये लिहू नको. लवकर लवकर लिही. बोल रहे ये बता बोला नहीं बड़ा नहीं बढ़ती समझ रहा मूवी दवाओं ने तू करेगा सही जी बढ़ती
तुला काय करायचं माझं मेरा नाम लिखी बैठो ऐसे का बिना देखे अरे असल स्कूल मला वाटलं मला चाइना में मेरा नाम लिखे कृष्ण तेरा शाळेमध्ये
अकरा बारा अच्छी बात है। हाँ लिखने दो, तुमको क्या करने का, तुमको तुमको क्या करने का बोलो ना, तुमको उस पे लग रहा नहीं, क्या करने का, तुमको क्या करने का, हाँ लिखने दो ना, क्या तुम्हारा क्या बिगड़ना क्या, तुम देख के लिखो, चलो टेबल देखते 30 तक लिखो देख के, हाँ मीठच खेळ नाही, बोलू लागे का बडबड करू लागले, सगळं आवाज केला ना. चल पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. 36 - 18 अधिक 14 - 15 -8 हाँ हाँ याचं उत्तर काय सांगा, काय उत्तर, 5 21 कोणी देखेंगे कोण याचं उत्तर करायचं आपल्याला. हा शेवटचा ब्रॅकेट आपल्याला पहिले करायचा. आता इथे भागाकार पहिले करूत आपण. 8/4 किती येणार, गुणिले मग आपल्याला ह्या कंसामधला गुणाकार करायचा, मग हे वजाबाकी करून टाकायची, बाकीचा भाग दशाला वजाबाकी केली याची 3 इथं 18 या दोघांची बेरीज 21 आली. 36 मधून 21 वजा करा, उत्तर येते 15. 15 पर्यायामध्ये आहे का, पर्याय क्रमांक डी चं उत्तर आहे 15. लिहून घ्या लवकर लवकर.
चला पुढचा प्रश्न झाला काय? प्रश्न क्रमांक 8. 2002 11 पट हे ब्रॅकेट मध्ये आहे ना. 13 ची 11 पट सांगायचं मला. 13 गुणिले 11. याचा पर्याय सांगा मला पहिले. 143. याचा जर आपण काउंट सोडवला तर ते येते 143. 2002. आता आपल्याला भागाकार द्यायचा. भागाकार एक तर तुम्ही डायरेक्ट करा. 2002 भागिले 143. तुम्हाला पाढा तयार करून करावा लागेल, नाही तर तुम्ही असं पण करू शकता. 2002 या 143 लाच मी काय करू शकतो, 13 गुणिले 11 करू शकतो. 13 गुणिले म्हणजे एकदा मी या 2002 ला 13 ने भागाकार देईल, नंतर उरलेल्या उत्तराला 11 ने भागाकार देईल. तर 2002 ला पहिले 13 ने भागाकार देऊन पाहू. 2002 ला 13 ने भागाकार दिला. 13 एक 13 पाची 13 चोक. मग याला 13 ने भाग दिला तर 154 आलं. उरलेल्या उत्तराला 11 ने भागाकार द्यायचा. 11 एक 11 4. उत्तर आला आपलं 14. 14 उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी चं उत्तर आहे. तो बच्चों के स्कूल की फीस, घर का खर्चा कौन भरेगा? अरे अब तो काय रे दुकानात कोण बोलायला? पुढचा प्रश्न सरळ प्रश्न लिहून घेतो मी. चला सांगा दुसरा प्रश्न काय आहे? 8 बॉक्स 4 बॉक्स 2 बॉक्स 3 बॉक्स 3 बरोबर 12 प्लस आहे का? नाही नाही, खाली पर्याय मध्ये प्लस आता इकडे पहा. आता आपल्याला ही पदावली दिली की नाही, तिथं पहिले हे चिन्ह टाकायचे. म्हणजे हे काय होणार, 16 पहिलं चिन्ह प्लस टाकायचं, नंतर 8
दुसरं चिन्ह भागाकारचं टाकायचं 4, तिसरं चिन्ह वजाचं टाकायचं 3, 2 आणि शेवटचं आपल्याला 3 करायचं. उत्तर 12 यायला पाहिजे. आपलं 12 नाही आलं तर आपल्याला हे काय करायचे, चिन्ह दुसऱ्या क्रमांकाचे घ्यायचे. नाही आलं तर तिसऱ्या क्रमांकाचे उत्तर घ्यायचं. नाही आलं तर चौथ्या क्रमांकाचं उत्तर सहज राहणार आहे. तर इथे आपल्याला सॉल्व्ह करताना भागाकार पहिले करायचा 2 + 16 वजा 2 × 3. गुणाकार केला 6 + 2. या दोघांचं उत्तर येते 18 वजा 6. 18 वजा 6 किती येईल 12. म्हणजे आपलं उत्तर बरोबर राहिलं की नाही. म्हणजे ते पर्याय क्रमांक 1च आपल्या बरोबर आहे. लिहून घ्या एवढं. चला पुढचा प्रश्न सांगा मला. पुढचा प्रश्न कोणता आहे? 10 नंबर 180 मायनस कंसात 5 × 3 प्लस 20. हा मोठा कंस असा आहे. मायनस अजून एक कंस आहे 2 × 11 मायनस 4 + 3. याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. पर्याय सांगा. 503 170 124 545 किती आहे?
545. ठीक आहे. आता आपल्याला सॉल्व्ह करताना काय करावं लागेल, ब्रॅकेट मधले ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ पहिले. हे 180 तसे ठेवू, वजा हे 15 उत्तर आलं, अधिक 20 हे ब्रॅकेट वेगळं आहे, हे 11 दुनी 22 हे वेगळं आहे, आणि हे 7 दोन्हीकडे वजा बाकीचं चिन्ह आहे का? हो आहे. चला आता काय करायचं, हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचं. ह्या दोघांची पहिले बेरीज करायची. धन हे 200 होतात, 200 मधून 15 गेले तर 100. पहा पहिले धनसंख्या एकत्र घ्यायच्या, वजा 22 वजा 7 या दोघांची बेरीज केली. ही धनसंख्या असल्यामुळे एकत्र घ्यायचं. ठीक आहे, नाही तर उत्तर चुकण्याची शक्यता दाट असते. त्याच्यानंतर दोघांची वजाबाकी केली तर 185 येईल, वजा 22 वजा 7. 185 मधून 22 वजा करा, 163 होते, त्याच्यातून 5 वजा करा, 7. आपलं काय चुकायला का? एकशे 85. काही दोनाचे उत्तर चुकीचे असू शकतात. या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर इथे 156 पर्यायामध्ये नाहीये, पण पुस्तकातलं हे उत्तर चुकीचं असू शकते. लिहून घ्यायचे. पर्याय क्रमांक टाका इथं 156 ठीक करा. कसे करायचे? आता सायंकाळी टीचर असले तर असू शकतात. उद्या मी झाला 3 3:30 3:15 ला उद्या 3:15 वाजता. 3 म्हणलं की लवकर 3च्या आधीच येऊन बसतात. 3:15. चला झालं काय, पण म्हणू का? बरं 3:30 ला या. सांगा, प्रश्न सांगा. 101 गुणिले 0 गुणिले 11 ची किंमत आहे. पर्याय क्रमांक 1 112 1010 0 11.11. पाहिजे 0 ने 101 ला गुणला आपण. ठीक आहे, 101 गुणिले 0 उत्तर काय येणार? 0 ने 0 ला 0 0 0 येणार. मग याच्या जागी याचं उत्तर 0 गुणिले 11. 11 ने 0 ला गुणलं तर काय येणार? 0 0. याचं पण उत्तर 0. आपलं उत्तर आलं 0. ठीक आहे, एक जरी 0 असेल तर उत्तर सगळं 0 असेल. गुणाकार आणि भागाकारामध्ये 1 0 असेल तर सगळं उत्तर 0. बेरीज वजाबाकी असले असेल तर त्याचं उत्तर वेगळं येतं. घेऊन घ्या. आता होतात